Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. दगडाने मुंडकं ठेचलं, प्रायव्हेट पार्टवरती वार केले आणि हत्या केल्यानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह थेट रेल्वे ट्रॅकवरती फेकून दिला. अंगाचा थरकाप उडवणारा हा सगळा प्रसंग बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यामध्ये घडलाय. होय, परळी पुन्हा हादरली आहे. एका व्यक्तीचा अत्यंत निर्घुणपणे खून करण्यात आलाय. खून कशासाठी करण्यात आलाय तर दारूच्या नशेमध्ये पैशांच्या कारणावरून मित्रांमध्ये भांडणं झाली आणि त्या भांडणानंतर दोन मित्रांनी आपल्याच मित्राच्या डोक्यात दगडाने घाव घालून त्याला ठार मारले. आता पोलिसांनी त्या दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे. परंतु या सगळ्या घटनेचा घटनाक्रम अंगाचा थरकाप उडवणार आहे. कारण ज्या वेळेला आरोपींनी त्या व्यक्तीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवरती फेकून दिला त्यावेळेला कुणालाच कळलं नाही. परंतु ज्यावेळेला कुत्र्यांनी त्या व्यक्तीचे लचके तोडायला सुरुवात केली आणि त्या बॉडीला खाली आणलं त्यावेळेला काही लोकांना तो मृतदेह दिसला आणि सगळ्या घटनेचा भांडाफोड झाला. परळीमध्ये नेमकं काय घडलंय, हे प्रकरण नेमकं काय आहे, मित्रांमध्ये पैशांच्या कारणावरून झालेल्या वादातून ही हत्या कशी झाली, पोलिसांनी आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये काय कारवाई केली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी ऑडिओ क्लिप एक व्हायरल होते आहे ज्यावरून सोशल मीडियावरती दावे प्रतिदावे केले जात आहेत, आरोपांची राळ उडते आहे, कुटुंबियांचं म्हणणं नेमकं काय आहे, पोलिसांचं स्पष्टीकरण नेमकं काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर परळीमध्ये जो हत्येचा प्रसंग घडलेला आहे त्याची FIR माझ्या हातामध्ये, आरोपींची नावं सुद्धा त्याच्यामध्ये आहे, कुठली कलम पोलिसांनी लावली ते सुद्धा मी सांगतो आहे आणि FIR मध्ये जो घटनाक्रम आहे तो सुद्धा मला तुम्हाला समजून सांगायचा आहे. तर सगळ्यात आधी पोलिसांनी काय केलंय, कलम 301, 303 कंसात 1, 238 आणि कलम 3/5 अशा प्रकारची 3 कलम ही आरोपींवरती लावलेली आहे. आता घटना काय घडली आहे ते तुम्हाला सांगायचं. त्याच्यामध्ये ऋषिकेश फड नावाचा पहिला आरोपी आहे जो वरवटी तालुका अंबाजोगाई हल्ली मुक्काम अंबाजोगाई मध्ये राहतो. दुसरा गौरव व्यास नावाचा आरोपी आहे जो स्नेहनगर परळीमध्ये राहतो. आता या दोन आरोपींची नावं आहेत ज्या आरोपींनी त्यांचा मित्र तोहिद खान नावाचा आहे त्याची हत्या केली आहे. तोहिद खान मर्डर प्रकरण. याच्यामध्ये ही जी FIR आहे ह्याच्यातल्या घटनेचा प्रसंग मी तुम्हाला जसाच्या तसा वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये काय म्हटलंय, दिनांक 2/6/2026 रोजी म्हणजे जी फर्याद दिली आहे, ज्या मृताच्या भावाने फिर्याद दिली त्याचं नाव फेरोज खान आहे आणि ते फिर्यादीमध्ये म्हणतायत, मी भालकी येथे कामानिमित्त गेलो असताना माझी भाऊजाई समरीन हिने मला फोन करून कळवलं की भाऊ अफजल उर्फ तोहिद खान खैराती खान पठाण हा दिनांक 31/5/26 रोजी सकाळी 7 वाजता घरातून गेलेला आहे. तो अद्यापर्यंत घरी आलेला नाहीये. म्हणून मी तोहिदचा मित्र शकील वजीर शेख याच्या मोबाईलवरून फोन करून चौकशी केली असता मला त्याच्याकडून समजलं की माझा भाऊ अफजल उर्फ तोहिद खान खैराती खान पठाण याला इम्दादुल उलूम उर्दू शाळा कब्रस्तानजवळ परळी वैजनाथ येथे ऋषिकेश फड, गौरव व्यास यांच्यासोबत 4 व्हीलर होंडा सिटी सिल्वर रंगाची या गाडीतून बसून जाताना त्याने पाहिले. दिनांक 2/6/26 रोजी सायंकाळी 4 वाजता सुमारास माझा मित्र गफ्फार शहा याच्याकडे भाऊ अफजल खान खैराती खान पठाण याच्याबाबत मी चौकशी केली असता त्याने मला सांगितले की परळी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अनोळखी पुरुष जातीचे प्रेत सापडले आहे व त्याने त्याचा फोटो मला व्हॉट्सॲपवरती पाठवला. मी तो फोटो पाहिला व लागलीच भालकीवरून निघून रात्री 7 वाजण्याच्या सुमारास परळी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आलो व सदर मयत व्यक्तीबद्दल मी विचारपूस केली. त्यानंतर पोलिसांनी सरकारी दवाखाना परळी वैजनाथ येथे ते मला घेऊन गेले व सदर मयत व्यक्तीचे प्रेत मला दाखवले. ते प्रेत पाहिल्यानंतर तो माझा भाऊ अफजल उर्फ तोहिद खान खैराती खान पठाण असल्याची माझी खात्री झाली. त्यानंतर माझा भाऊ अफजल उर्फ तोहिद खान खैराती खान पठाण याचे प्रेत दिनांक 1/6/26 रोजी लेंडेवाडी शिवार येथे सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळाच्या पट्टीवर मिळून आल्याचे पोलिसांनी मला सांगितले. त्यानंतर दिनांक 3/6/26 रोजी पोलिसांनी पंचनामा करून वैद्यकीय अधिकारी यांनी सरकारी दवाखाना परळी येथे पोस्टमॉर्टम करून प्रेत अंत्यविधी कामी आमच्या ताब्यात दिले. आम्ही माझ्या भावाचा अंत्यविधी केल्यानंतर त्याचा मित्र अंकुश सुभाष सूर्यवंशी राहणार देशमुख अपार तालुका परळी याने आम्हाला सांगितले की काल दिनांक 2/6/26 रोजी रात्री ऋषिकेश फड, गौरव व्यास यांनी मला फोनवरून सांगितले की तोहिद आमचे पैसे देत नसल्यामुळं आम्ही त्याचा खून करून त्याचे प्रेत रेल्वे पटरीवर फेकून दिले आहे. तरी माझा भाऊ अफजल उर्फ तोहिद खान खैराती खान पठाण यास त्याचे मित्र ऋषिकेश फड, गौरव व्यास यांनी 31/5/26 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास
इम्दादुल उलूम उर्दू शाळा कब्रस्तानजवळ परळी वैजनाथ येथून त्याच्या होंडा गाडी सिटीत सोबत घेऊन त्याच्याकडील आर्थिक व्यवहाराच्या वादातून त्याचा खून करून त्याचे प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने लेंडेवाडी तालुका परळी शिवारातील परळी ते घाटनांदूर जाणाऱ्या रेल्वे पटलीवर टाकले म्हणून माझी त्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात तक्रार आहे. आता ह्या तक्रारीमध्ये जर तुम्ही बघितलं तर काय झालं होतं तर 3 मित्र फिरायला गेलेले होते. त्यांच्यामध्ये पैशांच्या कारणातून वाद झाले आणि दोन्ही आरोपींनी एक प्रकारे तोहितचा दगडाने ठेचून त्याचा खून केला, त्याला गाडीत टाकलं आणि त्याला रेल्वे पटरीवरती फेकून दिलं. आता पुढच्या गोष्टी काय आहे, त्या तोहितच्या कुटुंबियांची मागणी काय आहे ते सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये काय स्पष्टीकरण दिलंय तेही तुम्हाला सांगायचं आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये जी एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती आहे ती मला तुम्हाला ऐकवायची आणि त्याचा उल्लेख या FIR मध्ये सुद्धा आहे. FIR मध्ये ज्या फिर्यादीने काय म्हटलंय की अंकुश सूर्यवंशीने त्या आरोपीला फोन केलेला होता असं फिर्यादीमध्ये नोंद करण्यात आलं. FIR मध्ये त्याचा सुद्धा उल्लेख आहे आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये आरोपीने एक प्रकारे कबुली दिली त्याच्या हत्येची. तर त्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हणतायत, काय त्यांचं संभाषण आहे ते ऐका आणि त्यानंतर आपण पुढच्या गोष्टी सुद्धा समजून घेऊया. पण ऐक आता सगळ्या पळी झाले की मायला पोलीस निश्चय मला फोन आहे काय कुणी केले कुणी नाही. तुम्ही अशी फोन करून सांगू नका तरी की आम्ही केले म्हणून सांग. तुम्ही कायला सांगायला कोणाला लोकायला 800 बोला की कशाला फोन करला होता कोणाला? जाऊ दे झाले गेले तर तुम्ही आता वाव जाऊ दे कायला फोन करता कोणाला? ऐका ना माणूस आम्हाला जे अंकुश काढला आमचा जीवन जीव नव्हता फक्त 3 दिवसापासून आम्हाला फोन करायला व्हिडिओ कॉल करायला आम्ही ते केलंय. आम्ही तर मारलं त्याच्या समजा केलंच आहे. अरे ते अंकुश त्याच्या घरचे फोन करू लागले माय त्याचे 2चे फोन न बिना सगळ्याला पोरं तुम्हाला विचारायला तुम्ही सांगा हाय का तुम्ही सांगा हाय का म्हणून आम्ही मारून इकडे फोन आलेला गाणगापूर तिरुपतीला निघाला होता तिकडे गाणगापूर. आता यायला पळीत का नाही मग बरे तुझे जमा व्हायला ना मला किती आवडतं मावड्या पुढलं किती अवघड राहता 10 वर्ष 5 वर्ष पण मारलं पण म्हटलं समाधान झालं नाही. हिंदू आहेत आम्ही काय ना हे नाही तर किती अवघड आहे. पण आता मारवडी काय नंतर तुम्ही मनी भेटाय तरी घ्या भेटा येता पण श्रीरामाला तर नशामध्ये श्रीरामाला नशात कळ नाही गेले. श्रीराम एवढा मोठा पाऊल का उचलला हो तुम्ही? हा एवढा मोठा पाऊल तुम्ही का उचलला हो असं मायला? सगळी मारणारे जीव सगळी आयुष्यभर बसले तुम्ही लय त्रास दिलाय मला. मग माझा म्हणजे आता तू बाहेर आला मारणार सुटून आला जामीन? नाही तुम्हाला नाही तुम्ही आमचे गुरु आहेत ना सर. अरे महाराज म्हणणे पण तुम्ही अटक झाल्यास किती अवघड श्रीराम आता 4-5 महिने अटक होता ना तुम्ही. तुम्ही ऐक ना मजाक मध्ये झाले काय खरंच त्याला मारले तुम्ही का मजाक मध्ये मेले ते? सगळे अरे आता काय तुम्हाला बी कळल. आरसी कळू ऐक ना पण तुम्ही मजाक मध्ये मारले त्याला मजाक मध्ये मेले ते का तुम्ही खरंच मारले त्याला ओरिजिनल मध्ये? मजाक मध्ये कशाला मारावं? आम्हाला दुनिया टेन्शन दिलं सगळ्याचे नाव मारूया त्याच्या अंगावर मारला वन नाही काही नाही कसं मारलं त्याला? खाली दगड ठेवला एक दगड मारला मायला काय गाडी पालतोय मायला. तुम्ही ऐका ना तुम्ही ढशामध्ये केले सगळं आता पुढे लय अनुभव होता बेकार याचा भाऊ. किती मार तुम्ही मला हे किती अनुभव तुम्हाला बेकार होणार आहे तुम्हाला लक्ष तरी तुमच्याकडे आता काय करला काय नाही. आठवा फोन माझ्यासोबत बस का. आता ही कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आरोपींनी कशा पद्धतीने त्या तोहित खानची हत्या केली. आता या सगळ्या प्रकरणामुळे राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण तोहित खान आणि त्याच्या कुटुंबियांचा एक प्रकारे पोलिसांवरती आरोप आहे की त्यांनी अजूनही या प्रकरणामध्ये गंभीर अशी कारवाई केलेली नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तिथले स्थानिक नेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा तोहित खान यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. सोबतच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सुद्धा पत्र एक जारी केलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. पण आता त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं काय आहे? त्यांचा दावा वेगळाच आहे. म्हणजे आतापर्यंत पोलिसांनी 2 आरोपींना अटक केलेली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी एक प्रकारे बसवलेली आहे. पण आरोपींच्या कुटुंबियांचं म्हणणं असं आहे की मयत तोहित खान यांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आलेला असला
तरी त्यांच्यावर अन्य ठिकाणी अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे. तसेच हत्या केल्यानंतरचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचा मृतदेह एका वाहनातून शहरात फिरवण्यात आल्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळं या सगळ्या प्रकरणाचा निष्पक्ष, सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यानंतर त्यांनी 5 महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्या मागण्या काय आहे? या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक म्हणजेच SIT मार्फत सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. पीडित पक्षासाठी शासनामार्फत सक्षम सरकारी विशेष वकिलाची नियुक्ती करण्यात यावी. मृताच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय नोकरी देण्यात यावी. या गुन्ह्याचे स्वरूप व कटकारस्थान लक्षात घेऊन असलेला मकोका आणि UAPA कायद्याअंतर्गत आरोपींवरती कारवाई करण्यात यावी. या प्रकरणातील अद्याप अटक न झालेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आता कुटुंबियांच्या या मागणीमध्ये एक गोष्ट आहे, कारण कुटुंबीय मागणी करते की त्यांच्यावरती मकोका कायद्यांच्या अंतर्गत कारवाई करा. पण पोलिसांनी जे स्पष्टीकरण जारी केलं आहे त्या स्पष्टीकरणामध्ये पोलिसांनी हे संघटित गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. पोलिसांनी काय म्हटलं याच्यामध्ये, म्हणजे आता पोलिसांनी एक प्रकारे स्पष्ट सगळं सविस्तर त्यांची भूमिका स्पष्ट केली. कारण दावे प्रतिदावे काय सोशल मीडियावरती चर्चा सुरू होत्या आणि त्यातून जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सुद्धा बीड जिल्हा पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये एक प्रकारे खबरदारी घेत आहेत असं सुद्धा यामधून दिसतंय. पण 9/6/2026 म्हणजे काल पोलिसांनी एक पत्रक जारी केलेलं आहे. त्याच्यामध्ये पोलिसांनी काय सांगितलंय तर मृत तोहिद खान, खैराती खान यांच्या खून प्रकरणातला तपास बीड पोलिसांकडून अत्यंत बारकाईने व सर्व अंगांनी करण्यात येतो आहे. सदर प्रकारात आरोपी ऋषिकेश फड व गौरव व्यास यांना अटक करण्यात आलेली असून पुढील कारवाई सुरू आहे, पुढील तपास सुरू आहे. सदर खून प्रकरणात सामाजिक माध्यमांवरती विविध प्रकारचे संदेश, पोस्ट, व्हिडिओ क्लिप्स व इतर माहिती प्रसारित होत असून काही घटकांकडून या घटनेत जातीय, सामुदायिक अथवा संघटित गुन्हेगारी स्वरूप माहिती देण्याचा प्रयत्न होत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. हाच मुद्दा आहे. म्हणजे अर्थात पोलिसांनी एक प्रकारे स्पष्टीकरण दिलं की ह्यातून काही विचित्र घटना घडू नये, तो त्यांचा मुद्दा बरोबर आहे. पण ज्या पद्धतीने मृतांचे नातेवाईक मागणी करतायत की या आरोपींवरती मकोका कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी, म्हणजेच परंतु इथे पोलीस काय म्हणतायत तर संघटित गुन्हेगारी स्वरूप एक प्रकारे गुन्ह्याचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढे पोलीस काय म्हणतायत, या प्रकरणाच्या तपासादरम्यान उपलब्ध भौतिक पुरावे, तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब तसेच इतर परिस्थितीजन्य पुराव्यांचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. आतापर्यंतच्या तपासात मृत व्यक्ती व आरोपी हे एकमेकांच्या परिचयातले असल्याचं निष्पन्न झालं असून मद्यप्राशन केल्यानंतर आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून सदर घटना घडल्याचे तपासात समोर आलेले आहे. सामाजिक माध्यमांवरती प्रसारित करण्यात येत असलेली विविध दावे, संदेश, व्हिडिओ क्लिप्स अनुषंगाने सर्व शक्यता पडताळून पाहण्यात आलेल्या आहेत. तथापि आजपर्यंत उपलब्ध झालेल्या कोणत्याही पुराव्यावरून सदर गुन्ह्यास जातीय, सामुदायिक अथवा संघटित गुन्हेगारीचा कुठलाही संबंध असल्याचे निष्पन्न झालेलं नाहीये. नागरिकांनी अप्रमाणित दिशाभूल करणारी अथवा अफवा निर्माण करणारी माहिती सामाजिक माध्यमांवरती प्रसारित करू नये. अशा प्रकारच्या संदेशांमुळे सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्थेवरती परिणाम होऊ शकतो. सदर प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून तपासादरम्यान नवीन पुरावे अथवा इतर कोणत्याही व्यक्तींचा सहभाग निष्पन्न झाल्यास संबंधितांवरती कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असं आवाहन बीड पोलिसांकडून करण्यात येते आहे. पण तरी सुद्धा मृतांच्या नातेवाईकांना एक प्रकारे संशय आहे. त्यांचं जे पत्रक त्यांनी जारी केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी सुद्धा आरोपी असण्याची शक्यता आहे आणि त्यांना असा संशय आहे किंवा त्यांनी त्यांच्या पत्रकामध्ये असा दावा केलाय की तोहिदची हत्या करण्यात आल्यानंतर त्याला एका वाहनातून शहरामध्ये फिरवलं गेलं असावं किंवा तशी शक्यता आहे असं त्या मृताच्या नातेवाईकांना वाटतंय. पण पोलिसांनी या सगळ्या प्रकरणावरती काही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. 2 आरोपींना अटक केली आणि तपास सुरू आहे. एक प्रकारे अफवांवरती विश्वास ठेवू नका असं पोलीस म्हणतात. तर या सगळ्या प्रकरणामध्ये मी तुम्हाला ऑडिओ क्लिप ऐकवली, त्यानंतर FIR मध्ये काय म्हटलं गेलंय, कुठले 2 आरोपी आहेत आणि एक प्रकारे कुठली कलम पोलिसांनी लावलेली आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगितलं. कुटुंबियांची बाजू नेमकी काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. धनंजय मुंडे आणि एक प्रकारे बजरंग सोनवणे यांनी सुद्धा सगळ्या प्रकरणावरती भूमिका घेतलेला आहे ते सुद्धा स्पष्ट झाले, ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. पण आता या प्रकरणामध्ये पोलीस काय कारवाई करणार, पुढे खरंच त्यांच्यावरती मकोका लागणार का, सोबतच त्या आरोपींच्या शिवाय आणखी कोणी या सगळ्या प्रकरणामध्ये सामील आहे का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळं तपासात आणखी समोर काय येतं हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.